उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा एनाकोंडा असा उल्लेख, यांचा मुंबई गिळण्याचा प्लॅन, यांची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे म्हणत ठाकरेंचा भाजपवर जोरदार निशाणा. उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर, या अजगरानं पक्ष, सैनिक आणि हिंदुत्व गिळलं, मानसिक संतुलन ढासळलं, म्हणूनच गरळ ओकतायत बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार. वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी, विधानसभेला झालेली मतचोरी पकडू शकलो नाही. वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांचा घोळ, निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन. मुलीची आत्महत्या नव्हे हत्या, आज फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबाचा आरोप, फलटण पोलिसांवर संशय व्यक्त करत एसआयटी चौकशीची कुटुंबाची मागणी. दिगंबर आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचाही रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप, निंबाळकरांच्या छळाला कंटाळून आगवणेंच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीनं सांगितली आपबीती. आमच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या, आत्महत्या केलेल्या डॉक्टरची पीएम रिपोर्टवर सही, सासरचं नाव निंबाळकर, राजकीय दबाव असू शकतो, पाचांगणे कुटुंबाचे गंभीर आरोप. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची चौकशी करा, सुषमा अंधारेंची मागणी, पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील, अजित चव्हाणांची ग्वाही, तर दोषींना फाशी द्या, महिला डॉक्टरांच्या वडिलांची मागणी. जैन बांधवांची जी इच्छा आहे तेच होईल, मुरलीधर मोहोळांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी योग्य कारवाई होईल, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत दाखल, छातीवर गोळ्या जरी चालवल्या तरी माघार नाही, कडूंचा निर्धार. नाशिक शहर पोलिसांचा लोंढे टोळीला मोठा दणका, पीएल ग्रुपचा सूत्रधार प्रकाश लोंढेसह साथीदारांवर मकोकाची कारवाई, दिवाळीनंतर ही नाशिक पोलिसांची फटाकेबाजी सुरूच. आयसिस मॉड्यूल प्रकरणात पुण्यात एटीएसकडून जुबेर हंगरगेकरला अटक, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. मावळच्या हवेली तालुक्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीय समाजानं छठ पूजा उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरी केली. सायंकाळी 6 वाजता महिलांनी अस्ताचल सूर्याची उपासना करून पूजा सोहळ्याची सुरुवात केली, तर उद्या सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करून या उत्सवाची सांगता होणार आहे. खोपोलीमध्ये छठ पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. पाताळगंगा नदी किनारी उत्तर भारतीय महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून सूर्याला जल अर्पण करून एकमेकांना शुभेच्छा देत छठ पूजा उत्साहात साजरी केली. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील कन्नड, फुलंब्री आणि पैठण तालुक्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं, ठिकठिकाणी पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 50,000 रुपये मिळावे, या मागणीसाठी बच्चू कडूंनी अमरावती जिल्ह्यातून काढलेला महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्यात पोहोचला. मंगळवारी हा मोर्चा नागपूरमध्ये दाखल होणार आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल आदिवासी एकता महासंघ आणि आदिवासी संघटनांच्या वतीनं आरक्षणात अन्य समाजानं केलेल्या घुसखोरीच्या निषेधार्थ बोगस घुसखोरी हटाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चात आदिवासी समाजातील महिला, पुरुष, युवक आणि युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. वाशिममधील मंगरुळपीर, कारंजा, मानोरा आणि आनसिंग या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना अत्यल्प किमतीमध्ये कापूस विकावा लागतोय.
अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन कमी झालंय, त्यामुळे जो कापूस निघालेला आहे त्यालाही बाजारामध्ये कमी भावापेक्षा बाजारभावापेक्षाही हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. धुळ्यातील शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट संघटनेच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी बैलगाडी घेऊन तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. पीक नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडलेला आहे. या मेळाव्यात मुंबईवर 2 व्यापाऱ्यांचा डोळा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचा अप्रत्यक्ष अॅनाकॉन्डा असा उल्लेख केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन झालं. यावेळी अमित शहांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहांच्या या टीकेचा उद्धव ठाकरेंनी चांगला समाचार घेतला. बावनकुळेंनी ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यावर टीका केली आहे. विरोधकांच्या खोटारडेपणाला जनता कंटाळली आहे. मतदार यादी या विषयावर पुन्हा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. येणाऱ्या निवडणुकीत हे चालणार नाही अशी टीका बावनकुळेंनी विरोधकांवर केली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला. माजी गृहमंत्री आणि पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पाठिंबा जाहीर करत महायुती सरकारपर्यंत मागण्या पोहोचवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन केलं. सातारा जिल्ह्यातील बावधन गावात राहणाऱ्या पाचांगणे कुटुंबानं आपल्या मुलीच्या आत्महत्येचा शवविच्छेदन अहवाल चुकीचा असल्याची तक्रार दिली आहे. तिची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा या कुटुंबानं गंभीर आरोप केला. शवविच्छेदन अहवालामध्ये फलटणमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरची सही आहे अशी माहिती सुद्धा या कुटुंबानं दिली. राजकीय दबावामुळे फलटणमधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला. फलटण प्रकरणामध्ये पोलीस ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत हे गंभीर आहे. पोलिसांवर जाणीवपूर्वक दबाव आणला जातोय असं आव्हाड म्हणाले. भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर आणखी एक आरोप करण्यात आलाय. आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप निंबाळकर यांच्यावर करण्यात आलाय. या छळाला कंटाळून आगवणे कुटुंबातील मुलीनं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. आगवणे कुटुंबाला राजकीय सूड भावनेतून त्रास दिल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला. अंधारेंनी पत्रकार परिषद घेत निंबाळकरांवर अत्यंत गंभीर आरोप केले. हॉटेलवर बोलावून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. माजी खासदार निंबाळकर यांनी मृत तरुणीला त्रास दिल्याचा दावा अंधारेंनी केला. तर हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरील हस्ताक्षर आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाही असा तिच्या बहिणीचा आरोप असल्याचंही अंधारे म्हणाल्या. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या वादानंतर डॉक्टरनं घर सोडलं आणि लॉजवर आत्महत्या केली असे सीडीआर तपासात समोर आलं असल्याचं कळतंय. तर राज्य महिला आयोग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. तपास पारदर्शक होईल असं आश्वासन चाकणकर यांनी दिलं. पुणे जैन बोर्डिंग ट्रस्ट प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे. जुन्या ट्रस्टच्या जागा विकण्याची नवी प्रथा पडलेली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय जागा विकता येत नाही. ट्रस्ट डीडमध्ये बदल करायचा असेल तर हायकोर्टाला अधिकार आहेत. सरकारला सुद्धा ते अधिकार नाहीत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी उद्या नागपुरात महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलंय. या मोर्चामध्ये महिला कार्यकर्त्या आणि महिला शेतकरीही सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. देवाभाऊंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही नागपुरातून हटणार नाही अशी भूमिका या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नागपूरमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात दिवाळी मिलनच्या कार्यक्रमात लावणी कार्यक्रम रंगल्याचा व्हिडिओ समोर आला. मला जाऊ द्या ना घरी या लावणीवर एक महिला नृत्य करत होती आणि ही महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशातच मुंबईतील 50 वॉर्डमधील जागांवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं कळत आहे. विभागवार बैठकांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बूथ स्तरावर मोर्चे बांधणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत महाराष्ट्र प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी अमित शहांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 2014 मध्ये युतीसाठी प्रयत्न केले, पण युती झाली नसल्याचं सांगत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा असं आवाहन अमित शहांनी कार्यकर्त्यांना केलं. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आमच्याच बाजूने निर्णय होणार असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला. हैदराबाद गॅझेटियर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यावर जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली. तर सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्याचं का थांबवलंय? सरकारला मराठे पुन्हा रस्त्यावर उतरवायचे आहेत का, असा सवालही जरांगेंनी केला आणि इशारा दिला. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे. तर शरद पवार पक्षाचे अत्यंत निष्ठावान नेते सुरेश सावकार पोरड्डीवार यांची पत्नी कविता पोरड्डीवार यांच्यासह काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. तर माजी नगरसेवक विजय गोरडवार यांनीही कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील सबादे ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून धडक मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे झालेली विकास कामं आणि त्यासाठी झालेल्या खर्चाचा हिशोब यावेळी मागण्यात आला. तर रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करणं, रोजगार हमीची कामं चालू करणं या प्रलंबित मागण्यांचं निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आलं. सांगलीतील सगळ्या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 10 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. चालू गळीत हंगामात ऊसाला पहिली उचल 3,751 रुपये द्या, अन्यथा कारखाना चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आलाय. वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज बरळी डोममध्ये निर्धार मेळावा होणार आहे. राहुल गांधींप्रमाणे आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळ सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडून त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला आयोगाविरुद्ध मविया आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे. सर्वसामान्य मतदारांचा रोष सत्याच्या मोर्चातून दिसू द्या, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे मांडा, हा मोर्चा देशासाठी दिशादर्शक ठरेल अशी जोरदार तयारी करा, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.